एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन. नमस्कार. अभिव्यक्तीच्या आणखी एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या आठवणीप्रमाणे साधारण 15-16 वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये आमच्या गडकरी रंगायतमध्ये एक विशेष सोहळा संपन्न झाला होता. आत्ताचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्माननीय जितेंद्र आव्हाड हे त्यावेळेला विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यांची मातृभक्ती किंवा त्यांच्या आईवरची त्यांची श्रद्धा हे त्यांच्या जवळच्या सगळ्याच लोकांना, मित्रमंडळींना माहिती आहे. तर त्यांच्याच आईच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि महाराष्ट्रातले नामांकित सर्व कवी आईविषयी त्यांनी लिहिलेल्या कविता त्या संकलित करून त्याचं एका पुस्तकात रूपांतर करून त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो सोहळा होता आणि त्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातले नामांकित सर्व कवी त्या दिवशी गडकरी रंगायतमध्ये जमलेले होते. त्या सोहळ्यामध्ये इतर कवींच्या सोबत प्रशांत मोरे ज्या वेळेला स्वतःची कविता सादर करायला त्या स्टेजवरती आले आणि माईक त्यांनी हातात घेतला, मला चांगलं ते संपूर्ण दृश्य अजूनही डोळ्यासमोर तसंच्या तसं जिवंत आहे. गडकरी रंगायतची त्यावेळची कॅपॅसिटी 1000-1100 खुर्च्यांची होती, परंतु लोक इतक्या मोठ्या संख्येने आले होते. सगळ्या कवींची नावं वाचून 1700-1800 पब्लिक गडकरीमध्ये जमलेलं होतं. मुंगी शिरायला जागा नव्हती, तसूभरही जागा नव्हती. बाहेर खाली स्क्रीन लावलेल्या होत्या, तिथे गर्दी होती. आणि प्रशांत मोरेंनी तुझा हात परिस बोलायला सुरुवात केली आणि ती कविता संपता रंगायतमधल्या सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहिल्या होत्या. आव्हाड असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, मी सुद्धा त्यातला एक होतो. आणि ती कविता म्हणजे ज्या पद्धतीचं सादरीकरण कवी प्रशांत मोरे त्या कवितेचं करतात, की कुठेही गेलं तरी हीच सिच्युएशन असते. आणि आज तेच कवी प्रशांत मोरे आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आपलं. आणि पुढे आपण मुलाखत ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे, परंतु मला जी अशी विनंती आहे तुम्हाला की त्याच कवितेने या मुलाखतीची सुरुवात व्हावी. खरं रवींद्रजी, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी त्याचा मांडतो की लोकाभिमुख कविता जी आहे ती लोकांच्या काळजात सातत्याने जिवंत राहते, ती मरू शकत नाही. बरोबर. किती प्रयत्न केला, कितीही वेगवेगळ्या पद्धतीच्या वाटा फुटल्या, परंतु काळजातली कविता कविताच असते. तुकारामांचे अभंग अभंगच आहेत, ते काळजातून जाऊच शकत नाही कदाचित. तर ती गोष्ट जी ती लोकाभिमुख कवितेची आहे, माझ्या सादरीकरणाच्या सोबत शब्द जे काळजाला चिटकून येतात ना, त्याचं एक मोठं देणं आहे खरं तर शब्दांचं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती कविता सादर करतो, ती आपल्या सगळ्यांच्याच काळजातली कविता आहे आणि त्या कवितेनंच आपण खरं तर पुढे जाणार आहोत. त्याच्या आधीचा एक तुकडा असा लिहिला होता मी, चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत. चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत, मोरांच्या पायांना रक्तपिती झाली आहे. आयुष्य ठिबकतंय सलाईनसारखं, आयुष्य ठिबकतंय सलाईनसारखं. काल एक बाप कामावरून निघालाय, पायी अजूनही घरी पोहोचलेला नाही. या शहरातल्या श्वासाला दवाखान्याचा वास आहे. हे खरं तर किती वर्षापूर्वी लिहिलं आहे बघा, मी 20 वर्षापूर्वी लिहिलं आहे. आणि ते सगळी हालत जी आता भोगतोय आपण. खरं, या शहराला दवाखान्याचा वास आहे. आई शपथ, चिमण्यांनी आता गर्भ सांभाळायला हवा. आई शपथ, चिमण्यांनी आता गर्भ सांभाळायला हवा. एकमेकांचे स्पर्श टाळलेले असताना रवींद्र नावाचा माझा जिवलग मित्र मला परत घरी बोलवतो आणि एकमेकांच्या आम्ही मिठीत जातो. त्याचं कारणच असं आहे की ते मिठीत घेणं म्हणजे असं आहे की काळजाने काळजाच्या बाबतीमध्ये काळजाची बोललेली गोष्ट असते आणि ती आपण टाळू शकत नाही. करोना काय महाभयंकर आजार येऊ द्या, लाट येऊ द्या, पण ते आपल्याला काही वाटत नाही. आपण एकमेकाला स्पर्श करतोच, एकमेकाला जवळ घेतोच. त्याचं कारण आहे ही कविता. बरोबर. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला,
झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू माईची दिवाळी, चुल्हा पेटली पेटली, तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करमलिवाल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली, नाही वाटली तिला लाज, घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब, काय दुश्मनी व होती, दिली साऱ्यांना आझादी, माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई, मिळो मला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामानं पुसावा, नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. फार धन्यवाद, तुम्ही विनंतीला मान दिला. आणि या एकदा तुम्ही ही कविता सादर केल्यावरती त्याच्यावरती बोलणे इतकं शब्द भांडार किंवा तेवढी पात्रताच आमची नाही, त्यामुळे ते हृदयात असंच ठेवतो. ते जे निर्माण होतं ती कविता तुमच्या ऐकताना. आणि पुढे जाऊ आपण. मला आणखीन असं विचारायचं की त्यावेळेला, म्हणजे मी त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं 15-16 वर्षापूर्वी, त्याच्या आधीच तुमचा कवितेचा प्रवास त्याच्या आधी 5-10 वर्षापासून सुरू आहे. तेव्हा कवी आणि प्राध्यापक प्रशांत मोरे असं बोललं जायचं. त्याच्यानंतरचा जो प्रवास झालेला आहे तुमचा, ही कविता, आईच्या आणखीन बाकीच्या सगळ्या कविता, वेगवेगळे सामाजिक आशय असलेल्या कविता, प्रेम कविता, वडिलांवरती तुम्ही केलेलं भाष्य, महापुरुषांवरती लिहिलेल्या कविता, पोवाडे, गाणी, हा सगळा प्रवास इतका मोठा झालाय आणि इतका सगळीकडे पोहोचलाय. आज महाराष्ट्राच्या गावागावात, खेडोपाड्यात, वाड्या वस्त्यांमध्ये प्रशांत मोरेंची कविता पोहोचली नाही असं नाही. आणि ते इतकं सगळं झालंय की म्हणजे एक माझ्या वाचनात आलं, मला माहिती मिळाली की काही ठिकाणी तर कवी प्रशांत मोरे वाचनालय निर्माण झाली, काही ठिकाणी तर सभागृहांना कॉलेजांच्या कवी प्रशांत मोरे सभागृह म्हणून नाव दिलं. आणि कवी प्रशांत मोरे आता महाराष्ट्राचे लोककवी झाले या सगळ्या वर्षांमध्ये. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही स्वतः कसं बघता? खरं तर रवीजी, या सगळ्या कवितेच्या आणि साहित्याच्या प्रवासामध्ये ना खूप लोकांनी टोळ्या निर्माण केल्या आणि मी माझी टोळी होऊ दिली नाही. मी लोकांमध्ये गेलो, मी लोकांचा झालो. खूप असे मतप्रवाह आपल्याकडे विरुद्ध आहेत कवितेच्या बाबतीमध्ये, की कविता ही स्टेजवर म्हणायची किंवा नाही, मंचावर म्हणायची किंवा नाही, लोकांमध्ये म्हणायची किंवा नाही. तर काही म्हणताना ती चिंतनशील गोष्ट आहे, ती एकांतात वाचायची आहे. पण तेच एकांतात वाचणारी माणसंसुद्धा आपण बघतो की कवी संमेलनांमध्ये कधी आपला नंबर लागेल या अपेक्षेने वाट बघत असता वर्षानुवर्षे. तर माझं म्हणणं असं की कविता कविता असते. कविता ही खरी असते आणि खोटी असते, दोनच कविता असू शकतात प्रकार. बरोबर. गझलवाल्यांच्या टोळ्या निर्माण झाल्यात, ते टोळ्या घेऊन फिरत आहेत. पण मला असं वाटतं वाडी वस्तीवर जी माणसं सुशिक्षित तुमच्याकडे बघताय ना, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचतच नाही. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी पोहोचलो तिथे, सिन्नरच्या मेंढीला पोहोचलो. तिथे 175 लेकरं आणि बाप जे आहेत ते दारूच्या व्यसनाने लडबडले होते, त्यांना दिशा सापडत नव्हत्या. माझे सगळे पुरस्कार, माझी सगळी पुस्तकं मी तिथे देऊन टाकली. आणि सहारा व्यसनमुक्ती केंद्र जे आहे गीते सरांचं, तिथे लोककवी प्रशांत मोरे वाचनालय सुरू झालं. कोल्हापूरला मला माहीत नाही, परंतु तिथे एक वेडा माणूस आहे, शिवसृष्टी ज्यांनी उभी केली आहे, त्यांनी वर सभागृहाला माझंच नाव देऊन टाकलं. मी जातोय, फक्त गातोय, लिहितोय आणि सातत्याने प्रवास करतोय. कोणतीही आडी मनात न ठेवता प्रवास केल्यामुळे कदाचित हे सगळं असेल की मी लोकांना त्यांचा वाटतो. म्हणजे कोपरगावला कार्यक्रम केला की मी कोपरगावातला राहत नाही, मी कोपरगावातल्या कान्याकोपऱ्यातल्या लोकांचा होऊन जातो. मी श्रीरामपूरला गेल्यावर मग तिथे जो एक वैदू समाज आहे, त्या वैदू समाजाला वाटतं की प्रशांत मोरेचा आवाज माझ्यासारखा आहे.
मग ती सगळी मंडळी दुसऱ्या दिवशी हॉटेलला येऊन मला तिकडे घेऊन जातात आणि मग तिथे पण ओट्यावर कविता म्हणायला लावतात. आणि त्या माया आया ज्या आहेत बिचाऱ्या सोशिक, त्याने इतकी वर्ष त्यांनी सोसलं आहे, अजूनही सोसण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्या जेव्हा ऐकताना त्यांच्या डोळ्यात पाणी मी बघतो ना, मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा पुरस्कार असू शकत नाही. खरं आहे. मी पुरस्काराला हल्ली पुस्तकही पाठवत नाही. त्याच्या पलीकडे पोचलेले आता तुमच्या कविता आणि तुम्ही स्वतःसुद्धा. मला तुमचे ते काळजातून येणारे शब्द तुम्ही लिहिलेले म्हणा किंवा आणखीन तुमच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले म्हणा, ज्या वेळेला तुमच्या मुखातून बाहेर पडतात ते अक्षरशः काळजात भिडतात, असे हृदयाला भिडतात. ही सादरीकरणाची ही जी पद्धत आहे ती अप्रतिम आहे. म्हणजे आम्ही ऐकतो, अनेक कवी संमेलनं ऐकतो, कवींच्या कवितांचं सादरीकरण पाहतो, हे वेगळंच आहे आणि हे अफाट आहे काहीतरी. हे कसं, हे जाणीवपूर्वक म्हणजे ही देणगीच आहे तुम्हाला की तुम्ही विकसित केलंय, कसं केलंय हे सगळं? हे वडिलांकडून आलं आहे, वडिलांनी दिलं आहे. अच्छा. की म्हणजे मालेगाव कॅम्पात माझा जन्म झाला, भोसलेच्या चाळीमध्ये, घर नंबर 444. आणि त्या चाळीमध्ये खूप अशी 18 पगड जातीची माणसं भीक मागायला यायची. आणि कदाचित तुम्हाला तुमच्या बालपणाची गोष्ट आठवत असेल गावाकडची, ही माणसं खूप सुंदर गायची. खरं आहे. त्यांचा जो निर्गुणी स्वर होता ना, जो भल्या भल्या संगीतकाराला पकडता येत नाही, सापडत नाही, मोह होतो तो लावण्याचा, तो आपसूक माझ्यामध्ये वडिलांनी पेरला. की तू हे ऐक. आणि घरामध्ये जेवढं काही धान्य असेल, वडील मग ते धान्य घ्यायचे आणि त्यांच्या झोळीत ओतून टाकायचे. आई आणि बाबांचे भांडणं व्हायचे अशाने की घरातच काही नाही, तुम्ही ते पण देऊन टाकलं. तर वडील खूप सुंदर वाक्य वापरायचे, अरे एम ए जाऊ दे, ज्याचं होतं त्याला दिलं. वा. ज्याचं होतं त्याला दिलं. आणि असं करता करता मग ते इतकं पेरलं गेलं, इतकं भिनलं ते की शब्दांच्या सगळं ही काळजाची साध जी आहे ती लागते. आणि मग गडबड काय होऊन गेली एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये, मला चांगला संगीतकार नाही मिळाला. दुर्दैव महाराष्ट्राचं आहे, आमचं सगळ्यांचं आहे. चाली आपण लावल्या की ते इतके गडबडतात सगळी माणसं की मग याला दुसरी चाल कुठली लावायची. तर मग आपल्याच चालीत आपण गात राहायचं, आपल्या मस्तीत आपण गात राहायचं, असं सगळा प्रवास सुरू ठेवला आहे. आणि वडिलांच्या त्या सगळ्या दूरदृष्टीमुळे शब्दांच्या सकट सगळंच ते माझ्या पदरात पडलं. मग पहिल्या कविता संग्रहाचं नावच मी दिलं होतं, कबीराचं देणं. आणि झोळी दाखवली ते बघा, ती वडिलांच्या गळ्यात ती झोळी आहे, खांद्यावरची झोळी आहे. तर अशा पद्धतीने वडिलांनी खूप सुंदर पद्धतीने काळजात कोरलं आणि ते सगळं आपल्या तमाम महाराष्ट्राचं झालं. याच्यापेक्षा मोठा आनंद नाही कुठला. काय आठवतंय तेव्हाचं, म्हणजे जे मनावरती बिंबलं गेलं आणि मग तेच त्याचं पुढच्या काळामध्ये तुम्ही त्याला आधुनिक स्वरूप दिलं म्हणा किंवा त्या रचनांना तुम्ही तुमच्या आत्ताच्या कवितांमध्ये आणलं, असं काय आठवतंय कुठलं? हो, आठवतो ना. त्यांचा आवाज जो आहे, सगळी जी येणारी माणसं होती, म्हणजे वासुदेव असेल किंवा पोतराज असेल किंवा ती भराडी मंडळी असायची आपल्याकडे, ती किंगरी टिंगरीवर गाणं म्हणायचं, किंगरी टिंगरी. तर ती सा लावताना त्यांचा तो वरचा सा लागायचा तारेतला. म्हणजे माझ्या कवितेमध्ये मग तो आपसूक येतो, जीव लगा रे मैत्रा तुझ्या बोलण्याचे घाव, माझा फाटलेला गाव, माझा तुटलेला गाव, माझा फाटलेला गाव, माझा तुटलेला गाव, तुझ्या खिडकीची वेल तिचे जीव घेणे बोल, माझ्या दारची बाभूळ तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या चुलीतला जाळ, माझ्या दारची बाभूळ तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या महालाचे दिवे त्यांचा सरडा उजेड, रोज डफावर थाप माझा गाजतोया फड, माझा गाजतोया फड, माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, येते वादळ घेऊन तुला त्याचे काही नाही, तुला त्याचे काही नाही, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, काल टिपूस नभता आला पाण्याचा गलोंढाला, पाण्याचा गलोंढा, तुझ्या डोळ्यात कहाणी अन माझ्या डोळा पाणी, तुझ्या डोळ्यात कहाणी अन माझ्या डोळा पाणी, भूका कबीर चालतो मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी,
मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी. वा वा वा, क्या बात. मला आणखीन एक मुद्दामून विचारायचं आहे, कदाचित तुम्हाला त्याचा जाहीर उल्लेख इथे आवडणार नाही. मी काही तुमच्या मित्रांशी बोलत होतो, काही तुमच्या चाहत्यांशी बोलत होतो, आणि एक तो गुण मला सापडला त्याच्यामध्ये. या सगळ्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये असं नाही की तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव आले, वाईटही अनुभव आले असतील, कोणी तुमच्याशी अप्रामाणिक वागला असेल, तुमचा गैरफायदाही घेतला असेल, परंतु तो कडवटपणा तुमच्या वागण्या बोलण्यात कधीच कोणालाच दिसत नाही. म्हणजे अनेकांनी तर सांगितलं की कशा कशा प्रकारची त्यांना तुम्ही मदत केलेली आहे. अनेकदा कार्यक्रमांमधनं परत फिरताना मिळालेल्या मानधनाची पॉकेटं घरापर्यंत तुमच्या पोहोचलीच नाहीत. ती रस्त्यात दिसणारे ओळखीचे अनोळखी लोकांच्या गरजां भागवण्यातच ती उधळून टाकली ती पॉकेटं. हे सगळं चांगुलपण, हे सगळं दातृत्व, हे सगळं कुठून आलं? नाही तर मगाशीच बोललो ना, वडिलांनी काय सांगितलं की ज्याचं होतं त्याला दिलं पाहिजे आपण. मग गिरीधरी इंगोले नावाचा पोरगा जर समजा सांगोल्यावरून मंगळवेढ्यात येतोय ऐकायला, तर त्याच्याकडे पैसाच नाही. आणि करोनाच्या कालखंडामध्ये श्याम हिपरगे नावाचा पोरगा एकदम उमरग्यावरून येतोय मंगळवेढ्यामध्ये, एकदम पंढरपुरातून तो अजय नावाचा मुलगा येतोय, रवी नावाची मुलं येत आहेत. ही सगळी गरीब मुलं आहेत खरं तर, एका वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेली मुलं आहेत हे. आणि त्यांना जर आपण मदतीचा हात दिला नाही तर मला असं वाटतं कविता काळजात जपणारी माणसं आपण कमी करत जाऊ. जर आपण हात दिला तर ती माणसं मग कवितेसाठी वेडी होतात, ती गातात, ती लोकांना जाऊन भेटतात. त्यांना कदाचित हे माहीत नसतं हीच कविता आहे की काय, परंतु कवितेसारखं काहीतरी आहे, गाणं नावाची गोष्ट काहीतरी आहे, ती स्पर्शत जाते. मला असं वाटतं की ते आपण चालू ठेवायचं. फसवणारे भेटतील, फसवतील, पण ते किती दिवस फसवतील, ते स्वतःला फसवतात. आपण आपला प्रवास चालू ठेवायचा. आता वेगळ्या पद्धतीने मी माझी पावलं उचलली आहेत. तेच विचारायचं होतं की इतकी अद्भुत प्रतिभा, इतका सुंदर आवाज, इतके काळजाला भिडणारे शब्द, फार म्हणजे प्रतिभा नसलेले, प्रतिभाहीन लोक किंवा छोटीशी किरकोळ प्रतिभा असलेले राईचा पर्वत करून कुठच्या कुठे गेले, दिखावा करून, आणि त्या मनाने तुलनेने आपण थोडंसं मागे राहिलो इतकं सगळं असून. असं कधी उद्विग्नता मनात येत नाही तुमच्याकडे? नाही, मी मागे राहिलोच ना, मी सगळ्यांच्या पुढे आहे. मी सगळ्यांच्या पुढे प्रचंड, कारण माझी कविता एकदम धडगावच्या टोकातला माणूस जेव्हा गातो ना, की ज्याची भाषा आदिभाषी आहे, ज्याला नीट उच्चारण नाही आहे, तो जेव्हा गातो ना पोटतिडकीने, तर मला असं वाटतं की कविता अभ्यासक्रमात येणं, कविता पुस्तकात येणं, कवितेला पुरस्कार मिळणं, माझी ओळख असेल दिल्लीमध्ये तर मला पुरस्कार मिळेल. पण मी अशा ओळखींचा कधी गैरफायदा पण घेतला नाही आहे. साहित्य अकादमीपासून मी सगळ्या ठिकाणी फिरलो, सगळ्या ठिकाणी गेलो. मी कवितेला साचलेलं पण मी यूज दिला नाही, आणि त्याच्यामुळे मी मागे नाहीचं, मी प्रचंड पुढे. ही सगळी माणसं जेव्हा जिथे जातात ना, तर उलट असं होतं कवी संमेलनामध्ये कधी कधी ही मोठी माणसं उभी राहिली की लोक ओरडतात, मैना कविता म्हणा, तुझा हात परिस म्हणा. रामदास फुटाणेंना सांगायला लागतं की ती कविता प्रशांत मोरीची, तो प्रशांत आलेला नाही, हा कसा म्हणणार ना ती कविता. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही ना. आणि अजून 25 वर्ष ही कविता लोकांच्या काळजातून जाणार नाही. कदाचित ते अजून घट्ट चिटकेल, कदाचित मी पुढच्या सामर्थ्याने ज्या गोष्टी करतोय मागे. म्हणजे मला त्याच अर्थाने म्हणायचं होतं, लौकिक अर्थाने बाजार जो आहे त्या बाजारात अनेक प्रतिभा नसलेले लोक पुढे गेले, त्यांनी बाजार मांडला. आणि गोष्ट कशी आहे रवीजी की बाजारामध्ये ज्या गोष्टी चमकतात त्या सगळ्या हिऱ्यासारख्या नसतात ना, काचा खूप चमकतात ना हल्ली. काचेला आणि बेगडाला खूप भाव आलेत हल्ली. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची सगळी गोष्ट सोडून टाकाल. आता या सगळ्या कवितांना कधी कधी मला पण नितीन मोकल नावाच्या लेकराचा मला हेवा वाटतो ना, की किती सुंदर त्याने लिहिलं आहे. आणि 6 वर्ष हे लेकरू माझी वाट बघत होतं, माझ्या कवितेला चाल कधी लागेल कधी लागेल. मी त्याला खूप खोटं बोललो, कामात नसताना मी त्याला सांगितलं काम आहे मला. पण तो जे लिहितो ते प्रचंड अनोखं लिहितो, आपल्या दिव्यात राहतो नितीन. हो. आणि काय अप्रतिम लिहिलं आहे त्याने. बाप वाळूतला उन्हा, वाळूतलं ऊन असतो बाप, ही प्रतिमाच कुठे आलेली नाही आजपर्यंत. पण ज्याचा बाप रस्त्यावर कांदे बटाटे विकतो ना, त्यालाच माहीत आहे किती झळ काय असते. बाप वाळूतला उन्हा, कोंबणी वाढूंग तरी, बाप वाळूतला उन्हा, कोंबणी वाढूंग तरी, माय हुंद का बये आभाळाच्या सरी, बये आभाळाच्या सरी,
माय करती व लाड बाप करी राग रुस, माय करती व लाड बाप करी राग रुस, राती हळूच उशाला धोतरान डोळ पुस, धोतरान डोळ पुस. म्हणजे नितीनच्या सारखं कोणी लिहू शकतं का? खरं. मग आपण जर कवितेसोबत स्वरांसोबत आणि आपल्या आतल्या प्रार्थनेसोबत जर इनामदार असू, एकरूप असू, इमानदार असू, तर अशा लेकरांच्या कवितांना आपण चालीत बांधून त्या 50 लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्याच्याने त्या लेकरांच्याही जगण्याचे मार्ग सोपे होत जातात. आणि हा अनुभव आहे मला. ते फार म्हणजे मोठं काम आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती आधारित अनेक गीतं तुम्ही सादर केलेली आहेत, करत असता. पुण्यतिथी, जयंतीच्या निमित्ताने मोठे कार्यक्रम होतात आणि सगळा तो आंबेडकरांवरती प्रेम करणारा, आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणारा सगळा जनसागर त्या कार्यक्रमांमध्ये अगदी एकाग्र चित्ताने तुमची ती गाणी, कविता ऐकत असतो. कधी आनंदाच्या भरात नाचतोही. छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा तुम्ही लिहिलं. त्यातलं एखादं काहीतरी बाबासाहेबांविषयीचं किंवा महाराजांविषयी काय तुमच्या मनाने? ते दोघांच्या विषयी. कारण की हे दोघी जर नसते तर महाराष्ट्राला चेहरा चालला नसता किंवा देशाला चेहरा मिळाला नसता, आपल्या देशाला. या दोघांच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. मी असं लिहिलं की गुलामांच्या आत खोल खोल धुमसणारे धुमारे तुला, गुलामांच्या आत खोल खोल धुमसणारे धुमारे तुला, 60 नंतरच्या चळवळीचे निखारे तुला. आमच्या बापाच्या बापाचा बाप तू, क्रांती ज्योतीने पेटलेली एक एक रात्र तू, पाण्याची विझवलीस सिद्धार्थनंतर आग तू. तुझ्या हाकेने जमायचा जनसमुदाय, वांज माय मावल्यांची झालास तू माय. ही अभिवादनाची हरे एक रात्र बा तुला, अभिवादन बा भीमा, अभिवादन बा भीमा. आणि काय असतं की ते वेगळ्या पद्धतीने आपण काही गोष्टी टिपल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजे. आता काय झालं रवीजी, एकूण बाबासाहेबांचं गाणं म्हणा किंवा शिवाजी महाराजांचं गाणं म्हणा, इतकं स्वस्त आणि इतकं सोपं करून टाकलं आपण, त्याची चीड येते. खरं. जोरजोरात वाजलं म्हणजे त्याचं गाणं होत नाही. तर ती एक पद्धत आपल्याकडे आलेली आहे आणि या सगळ्या महामानवांचे विचार जे ते बाजूला पडत आहेत, बाजूला पडत चाललेले. मी माझ्या गाण्यामध्ये कविता नावाची गोष्ट कधी मरू दिली नाही. नव पेरल सपान, नव पेरल सपान, उजाडल्या राती, नव पेरल सपान, उजाडल्या राती, साऱ्या पळवल्या होत्या भीमा अंधारान वाती, साऱ्या पळवल्या होत्या भीमा अंधारान वाती, नव पेरल. म्हणजे धनगरी बाज सुद्धा आपण याच्यामध्ये आणला. बरोबर. फक्त केवळ संबळवर आणि बँजोवर चालणारी गाणी जी आहे त्याला एक वेगळं रूप दिलं आपण. त्याला फार सौराष्ट्रामध्ये घेऊन गेलो, दांडियापर्यंत त्याला घेऊन गेलो. वामनदादांचंच गाणं होतं ते आपण एकदम वेगळ्या पद्धतीने जोडलं. पण त्याच्यात सगळं हे सगळं जोडत असताना मला एक असं वाटतं ना, श्रीदी इनामदार नावाचा माणूस आहे, माणुसकीच्या टोकावर जाऊन तो माणूस अप्रतिम लिहितो बाबासाहेबांच्या विषयी. मग तिथे श्रीदींची लेखणी जी बोलते ना ती अप्रतिम बोलते. ती ह्या सगळ्या नव लिहिणाऱ्या लेकरांनी ऐकली पाहिजे. उथळ होत चालले ना, उथळ होत चाललंय सगळं. बरोबर. की सोन्याचा गिलास आणि भीम माझा एकटाच बॉस, ही काय लेखणी का? भीम माझा एकटाच बॉस, बॉस म्हणजे कॉर्पोरेटर सेक्टरमध्ये कामाला होता. वाईट, अतिशय वाईट, अतिशय वाईट आहे ना भीम माझा एकटाच बॉस. आणि काय ते म्हणजे असं काही चाललेलं आहे की जरासं पिल्यानं मग तुझ्या का बाबाचं जात आहे र, लेकरू भीमाचं नव्या दमाचं, मोठ्या दमानं. आणि हे सगळं जे आलं आहे ना हे प्रचंड म्हणजे एकतर इतकं चीड आणणार आहे की याच्याने तुम्ही माणसांमध्ये भांडणं लावायचं काम करताय, माणसं दुभंगतायत. श्रीदींनी अप्रतिम लिहिलं आहे. ते काय म्हणतात, ग्रंथ थकले व माय, ग्रंथ थकले व माय, संत थकले व माय, ग्रंथ थकले व माय, संत थकले व माय. हो नाही थकला भीमाचा काटे तुडविता पाय. किती आले किती गेले काही विजू विजू झाले, किती आले किती गेले काही विजू विजू झाले. माझ्या एकल्या भीमाने दिवे वादळात नेले.
आणि मग याला पण ते जोडतो, मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळेना, मराठा नरेश परी गुजराती देश, उलटीच बोली तिथे उलटाच वेश, गुरु ते सारे कर्मचारी राजदरबारी आला परी जात कळेना, आला परी जात कळेना, आला परी जात कळेना. आणि महाराजांवर जिजाऊवर मी आपली सगळ्यांची मोठी माय जिजाऊ तिच्यावर कविता लिहिल्यावर ती कविता सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये FIBAच्या अभ्यासक्रमात लागली. म्हणजे सगळ्या संतांच्या सकट जेव्हा आपल्या कवितेचा प्रश्नाची जेव्हा एक गोष्ट येते ना आपल्या पुढ्यात, तर आपले डोळे गहिवरून येतात, भरून येतात की अरे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पण आहोत. तर ती कविता अगदी साधी होती, काय की माय तान्ह्या लेकराला, हो माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई, तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई, नवलाईच नवल, नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला, माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला, माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला, वात तेलाला बोलली, वात तेलाला बोलली, उजेडाच्या कामी आलो, उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो, होता शिव बासमयी वात होती जिजाबाई, माऊलीच्या कंठातून जन्माली हो अंगाई, जन्माली हो अंगाई, जन्माली हो अंगाई. ग्रेट. मला तुमच्या रूपाने आणखीन एक महत्वाचा एक गोष्ट अशी समोर येते की शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, त्याच्या पुढच्या वयाच्या टप्प्यातले लोक असतील किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक असतील, तुमच्या वेगवेगळ्या कवितांचं गारुड या सगळ्या वयोगटांवरती आहे. म्हणजे असा कवी माझ्या पाहण्यात तरी नाही कमीत कमी. मी चांगल्या पद्धतीने वाचन करतो, स्वतःला अपडेट ठेवतो, परंतु इतक्या सर्व वयोगटातील लोकांना आकर्षित करणारा आणि ज्याच्यावरती त्यांच्या कवितांचा प्रभाव आहे असं प्रशांत मोरे म्हणून तुमचं लोककवी हे सार्थ आहे मला वाटतं तुम्हाला लागलेलं विशेषण. आणि मैनाने तर धुडगूस घातलेलं आहे सगळीकडे. म्हणजे कहर होते. म्हणजे ते युट्यूबवरती बघताना असो, मोबाईलवरती वेगवेगळ्या क्लिप फिरत आहेत, ते तुम्हाला माहिती पण नसतील इतक्या क्लिप फिरत आहेत तुमच्या त्या मैनाच्या, राघूच्या. मला वाटतं बोलण्यासारखं आणखीन भरपूर आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आणखीन बोलता येईल. परंतु मैना हा थोडं तरी झालंच पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय रवीजी, की साहित्यामध्ये लिहिणारी अप्रतिम लिहिणारी जी माणसं होती ना ज्यांच्याकडे बघतो आपण, म्हणजे नारायणदादा सुर्वे असतील, प्रश्न नामदेवदादा ढसाळ असतील, अर्जुन डांगळे असतील, अरुण म्हात्रे असतील, अशोक नायगावकर असतील, तर आत्ताची जी लिहिणारी जी लेकरं जी नारायणपुरी असेल, नितीन देशमुख असेल, जी ताकदीने प्रचंड ताकदीने लिहित आहे आणि गात आहेत, या सगळ्या लेकरांनी आणि सगळ्या बापांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. अशोक नायगावकरांनी तर परवा 200 रुपये दिले मला, बक्षीस दिलं मला, हे बक्षीस तुला ठेव म्हटले, अनमोल. आणि मोठी गोष्ट की जेव्हा जेव्हा आमच्या भेटीगाठी होतात तेव्हा एकदम जवळ घेऊन बोलणं. रामदास फुटाणे असतील, काय करायचं नाही या बाबतीमध्ये सुद्धा ही सगळी माणसं सावधतेने बोलत असतात, प्रचंड प्रेम देतात, प्रचंड माया देतात. आणि मी जर कुठल्या कार्यक्रमात नसेल तर ते सुद्धा स्वस्थ होतात. मैना कवितेने आपण समारोप करूया. दोन दिवसाची संगत साथ सोडून जाई दिव्या नावात, राघू दोन मैना दूर आठवणींची भयान रात, ही भयान राताची भयान रात, तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन,
याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन वरात येता दारी मैना जीव हाती तिळ तुटेल ग जीवाला जीव देणारा जीवलग कुठ भेटेल ग कसा भेटेल ग केव्हा भेटेल ग भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल तुझं लगीन ठरल मन राघूच झुरल. आणि कवितेचे शेवटचे ओळी अशा आहेत. मैने पोरी सुखान नांद धन्याची नाती प्रेमान साध आसवान बांधून बांध सजना संगे गोडीन नांद पोरी सुखान नांद अग गोडीन नांद याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन राघू एकला गाईन. यावरती पुढे काय बोलायची आवश्यकता नाही, इथेच थांबतोय. आणि आता हा एपिसोड तुम्ही लाईक नाही करणार, शेअर नाही करणार सगळीकडे, तर मग कोणता एपिसोड शेअर करणार. भेटू पुन्हा पुढच्या भागात. धन्यवाद.